नमस्कार. आज आपण चर्चेतील व्यक्ती म्हणजे आपली जी सिरीज चालू आहे चालू घडामोडीची, त्याच्यात मी काय घेतीये चर्चेतील व्यक्ती. त्याच्यातला हा आज दुसरा पार्ट आहे आणि आता कॉन्स्टंट ही सिरीज चालूच राहणार आहे. आणि माझा मानस असा असणार आहे की ज्याच्यातून मी शिकवतीये म्हणजे देवा जाधवर सरांची ही 17वी आवृत्ती आहे, तर ती माझी इच्छा आहे की आपण कंप्लीट करून घेऊ. तर मग आज आपण पुढच्या पार्टला सुरुवात करूया. तर याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं, राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्त्या झाल्या आहेत. तर मग त्याचा कंपॅरिझन स्टडी पाहिला आणि दोन्ही ज्या नियुक्त्या आहेत त्या आपण इन डिटेल पाहिला. आणि तुम्ही जे काही मला रिस्पॉन्स दिला त्यासाठी मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा टॉपिक काय आहे, तर इथे तुम्ही बघत असाल मार्क रुटे किंवा मार्क रूट असं म्हटलं तरी चालेल. तर मग हे कोण आहेत, तर हे नाटोचे नवनियुक्त सरचिटणीस आहे. त्यांची नियुक्ती आत्ताच झाली आहे 1 ऑक्टोबर 2024 पासून. मी तुम्हाला ते पण दाखवून देते, जसं मी आधी पण तुम्हाला इमेजेस दाखवल्या होत्या. तर हे आहे मार्क रूट. ठीक आहे, माहिती असू द्या. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया. तर मार्क रुटे किंवा मार्क रूट कोण आहे, नाटोचे नवनियुक्त सरचिटणीस आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून पदभार स्वीकारला. आता हे बघताना आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, तर दोन गोष्टी. एक तर आपल्याला नाटोविषयी सगळी माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट यांची नवनियुक्त सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे, तर यांच्याविषयी आपल्याला सगळी माहिती पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण आधी मार्क रूट यांच्याविषयी बघूया. तर ते कोण होते, नेदरलँडचे माजी पंतप्रधान. 2010ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले. नेदरलँडचे सर्वाधिक काळ पंतप्रधान. पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रॅसीचे नेते. 17 वर्षे या पार्टीचे नेतृत्व केले आणि टोपण नाव काय आहे त्यांचं, टेफ्लॉन मार्क. आता पुन्हा आपण रिपीट करू, मार्क रूट कोणत्या देशाचे आहेत, तर नेदरलँडचे आहेत. नेदरलँडचे ते माजी पंतप्रधान आहेत. नेदरलँडची कॅपिटल काय ती पण लक्षात ठेवा, ॲम्स्टरडॅम. मी नंतर तुम्हाला बेल्जियम आणि नेदरलँड हे दोन्ही मॅपमध्ये पण दाखवणार आहे, म्हणजे आपला सगळा सर्वांगीण पद्धतीने स्टडी होईल. कॅपिटल्स पण लक्षात राहतील, देश पण लक्षात राहतील. ठीक आहे. मार्क रूट कोण आहे, नेदरलँडचे माजी पंतप्रधान. 2010ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले. नेदरलँडचे सर्वाधिक काळ पंतप्रधान. पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रॅसीचे नेते. 17 वर्षे या पार्टीचं नेतृत्व केलं आणि टोपण नाव काय होतं, टेफ्लॉन मार्क. टेफ्लॉन मार्क हे महत्त्वाचं आहे. मी तुमच्या समोरच याला हायलाईट करून देते, नीट लक्षात ठेवा. टोपण नाव त्यांचं टेफ्लॉन मार्क. पुढे नाटोमधील सरचिटणीस हा आंतरराष्ट्रीय नागरी सेवक असतो. ते नाटोच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष आहेत. आता नाटो विषयी पाहू. पहिले तर फुल फॉर्म, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना आहे. स्थापना कधी झाली आहे त्याची, 4 एप्रिल 1949. महत्त्वाचं आहे, आपल्याला स्थापना माहितीच पाहिजे. नंतर हेडक्वार्टर आहे त्याचे ब्रुसेल्स, बेल्जियम. नाटोच्या स्थापनेवेळी 12 देश सदस्य राष्ट्र होते आणि सध्या किती आहे संख्या, तर 32 आहे. या गोष्टी सगळ्या आपल्याला माहितीच पाहिजे. तर बेल्जियमची कॅपिटल आहे ब्रुसेल्स. नेदरलँडची कॅपिटल आहे ॲम्स्टरडॅम. आता मी तुम्हाला हे दोन्ही एकत्र दाखवून देते. 1-2 मिनिट फक्त. हे बघा, हे बघा. हा बेल्जियम दिसतोय तुम्हाला देश, हा बेल्जियम. आणि त्याची कॅपिटल काय आहे, ब्रुसेल्स. आणि त्यालाच लागून बघा नेदरलँड आहे, दिसला नेदरलँड. आणि त्याची कॅपिटल काय, ॲम्स्टरडॅम. थोडंसं झूम कमी करते, त्याच्या आजूबाजूच्या कंट्रीज बघून घे. बघा, फ्रान्स लागून आहे बेल्जियमला. इकडे कोण आहे, लक्झेंबर्ग आहे.
लक्झेंबर्ग छोटूसा देश आहे, दिसतोय लक्झेंबर्ग. इकडे जर्मनी आहे. हां, तर मग हे थोडंफार माहिती असू द्यायचं. हां, इथे कोणतं आहे, इकडे नॉर्थ सी आहे. बेल्जियम ब्रुसेल्स त्याची कॅपिटल, आणि तिथे कशाचं हेडक्वार्टर आहे तर नाटोचं आहे. आणि नेदरलँडची कॅपिटल ॲम्स्टरडॅम, आणि नेदरलँडचे पंतप्रधान ते सर्वाधिक काळ राहिलेले आहे. कोण तर मार्क रूट, ज्यांच्याविषयी आपण बघतोय. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करते. नाटो जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना, स्थापना 4 एप्रिल 1949 1949. मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम. नाटोच्या स्थापनेवेळी 12 देश सदस्य राष्ट्र होते. सध्या सदस्य संख्या 32 आहे. नाटोच्या कलम 5 नुसार त्यांच्या कोणत्याही सदस्य देशावर हल्ला हा सर्व नाटो देशांवर हल्ला मानला जातो. आता पुढे बघा, तर तुर्की हा एकमेव मुस्लिम सदस्य देश आहे. महत्त्वाचा आहे, तुर्की हा एकमेव मुस्लिम सदस्य देश आहे. सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे सर्व सभासद राष्ट्रांवर बंधनकारक आहे. रशियाच्या वाढत्या विस्ताराला पायबंद घालणे हा नाटोचा मुख्य उद्देश आहे. हां, आता सदस्य देश जस्ट एक ओव्हरलुक करून घेऊ. हां, ऐकून घ्या. अल्बानिया, बेल्जियम, बुल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, चेक गणराज्य, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मोटेनेग्रो, नेदरलँड, उत्तर मॅसेडोनिया, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, तुर्की, ब्रिटन, अमेरिका. ठीक आहे, जस्ट ओव्हरलुक केले. आता महत्त्वाचं सगळ्यात काय तर नवीन सदस्य कोण आहेत तर 2023 मध्ये सदस्य झालेला कोणता आहे फिनलँड, आणि 2024 मध्ये कोण झालाय स्वीडन. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट फिनलँड 2023ला 4 एप्रिल 2023ला, आणि आता रिसेंटमध्ये 2024ला स्वीडन झालाय. ठीक आहे, अशा पद्धतीने नाटो आणि त्याचे सरचिटणीस आपले पाठ झाले. आता आपण बघूया पुढची घडामोडी किंवा पुढची चर्चेतील व्यक्ती तर कोण, सोनम वांगचुक. सोनम वांगचुक सगळ्यांना माहितीच असतील, मला काही विशेष सांगण्याची गरज नाही आहे, पण तरी मी तुम्हाला, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी फोटो बघून घ्या, मी फोटो दाखवते तुम्हाला. हे आहे सोनम वांगचुक. आपण त्यांच्याविषयी माहिती बघूच आता, पण यांना पण बघून घ्या. हां, आता सोनम वांगचुक का आहे न्यूजमध्ये तर लडाखवासी यांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रेद्वारे दिल्लीकडे निघालेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लडाखवासियांच्या मागण्या काय आहे आधी तर हे बघा. लडाखला यूटीचा दर्जा कधी देण्यात आला तर ऑक्टोबर 31, 2019. हे पण महत्त्वाचं आहे, ऑक्टोबर 31, 2019. 2 यूटी निर्माण झाल्या, एक जम्मू काश्मीर आणि एक लडाख. ठीक आहे, माहिती असू देत. लडाखवासियांच्या मागण्या काय आहेत तर लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही तेथील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. लडाखमध्ये स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन करावा. घटनेतील 6व्या परिशिष्टानुसार काही विशिष्ट भागामध्ये भूमी, पर्यावरण, रोजगार व संस्कृतीचे संरक्षण करण्यात येते. त्यामुळे लडाख 6व्या परिशिष्टात समाविष्ट करावा अशी त्यांची मागणी आहे. मग आता इथे आपलं काम काय आहे तर 6व्या परिशिष्टात येणारे राज्य आपण बघून घ्यायचे. 6वं परिशिष्ट. आता हे कसं लक्षात ठेवायचं, 5वं आणि 6वं परिशिष्ट कन्फ्यूज व्हायचं नाही. 5 ही विषम संख्या आहे, 6 ही समसंख्या आहे. मग आपण कसं लक्षात ठेवायचं की 6 ही समसंख्या आहे तर त्याच्यात राज्य किती आहे ते पण समसंख्येनेच आहे. ती राज्य कोणती आहे, 4 आहेत. तर कोणती आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. इथे मी पेन्सिलमध्ये लिहिलेले आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. आता याची ट्रिक कशी मी बनवली आहे तर अमटम, AMTM, अमटम. A फॉर आसाम, M फॉर मेघालय, T फॉर त्रिपुरा आणि M फॉर मिझोराम. आता हे कसं लक्षात ठेवायचं की M फॉर मणिपूर नाही आहे, M फॉर मिझोराम आणि मेघालय आहे, A फॉर आसाम आणि T फॉर त्रिपुरा. ॲडिशनल कोणाला जर याचे
किती कलम आहेत 2 ते पण बघायचे असतील तर बघून घ्या. 244 2 आणि 275 ही 2 कलम त्याच्यात येतात. आता पुढे बघू. सोनम वांगचुक यांच्याविषयी. लडाखमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण चळवळीचे जनक मानले जातात. अनुभवसिद्ध शिक्षण आणि लोकाभिमुख तंत्रज्ञानाचे कट्टर पुरस्कर्ते असलेले वांगचुक हे लडाखमध्ये संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारा सेकमॉल किंवा SECMOL स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख 1998 शिक्षण संस्थेद्वारे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. आता आपण पुढे बघून घेऊ. तर यांना प्राप्त पुरस्कार कोणते आहेत ते जरा सिक्वेन्सने बघू, रँडमली बघण्यापेक्षा. तर सगळ्यात 2016चा कोणता आहे त्यांना रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइजेस. नंतर 2017चा ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर. नंतर 2018चा रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि 2020चा लोकमान्य टिळक पुरस्कार. ठीक आहे. 16, 17, 18 आणि 20चे नीट लक्षात ठेवा. रेमन मॅगसेसे 2018चा आहे आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 2020चा आहे. आता इथे मी पेन्सिलमध्ये थोडी इन्फॉर्मेशन लिहिली आहे, ती पण बघून घ्या. लडाख UT कधी निर्माण झाले? 31 ऑक्टोबर 2019. त्याची कॅपिटल काय आहे? लेह आहे. त्याच्यात 2 डिस्ट्रिक्ट आहेत, कारगिल आणि लेह. एरिया किती आहे? 59,146. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश या केंद्रशासित प्रदेशात होतो. हे का सांगितलं मी? का तर मल्टिपल लाइनरमध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती पाहिजे, ते उलट करून देऊ शकता. कारण पाक ऑक्युपाईड काश्मीरचा प्रदेश जम्मू काश्मीर या UT मध्ये येतो आणि गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश कोणत्या केंद्रशासित प्रदेशात येतो? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात येतो. मी तुम्हाला आता मॅप पण दाखवते. हा आता नवीन जो निर्माण झालाय. आता हे बघा, हा आहे पूर्ण लडाख, दिसतोय तुम्हाला? आणि इथे काय आहे? हा छोटा कारगिल आणि हा इतका मोठा एरिया आहे तो लेह आहे. नीट लक्षात ठेवा, मी 2 जिल्हे सांगितले, त्याच्यातले कारगिल आणि लेह. तर मग कारगिल हा जो छोटा पार्ट आहे तो आणि लेह हा जो मोठा पार्ट आहे आणि ही आहे जम्मू काश्मीर UT. असे लडाख आणि जम्मू काश्मीर असे 2 UT तयार झाले आहेत 31 ऑक्टोबर 2019 रोजी. आता आपण पुढचं बघूया. आता बघूया संजीव सन्याल यांच्याविषयी माहिती. तर संजीव सन्याल आधी बघून घेऊ व्यक्तिमत्व, म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल. हे आहे, 1 मिनिट, हे आहे संजीव सन्याल. तर अर्थशास्त्र आणि इतिहास अभ्यासक संजीव सन्याल कोण आहे? ते अर्थशास्त्र आणि इतिहास अभ्यासक संजीव सन्याल यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मी त्या शब्दावर इम्फॅसिस करून याच्यासाठी बोलले की कुलपतीपदी, कारण खाली पुन्हा इथे कुलगुरू, नवीन कुलगुरू आहे, त्यांचं नाव दिलं आहे, ते आहे शंकर दास. मग कुलपती आणि कुलगुरू यांच्यात गफलत करू नका, याच्यासाठी मी कुलपती आणि कुलगुरू यांना वेगळ्या हायलाइटरने हायलाइट केलं आहे. कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन्याल हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. विवेक देब्रॉय यांनी या संस्थेचा राजीनामा दिल्यानंतर सन्याल यांची त्या जागी नेमणूक करण्यात आली. संजीव सन्याल यांच्याविषयी बघून घेऊ. अर्थ मंत्रालय, प्रधान आर्थिक सल्लागार, G7 भारताचे प्रतिनिधित्व केले, G20 आराखडा कार्यगटाचे सहअध्यक्ष, डॉइच बँकेचे जागतिक रणनीतिकार, वित्तीय बाजारातील कार्याचा 2 दशकांचा अनुभव. पुढे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांच्या त्या पदासाठीच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा गाजत होता. त्यावरून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता डॉक्टर रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन कुलगुरू आहेत शंकर दास. ठीक आहे.
आता पुढची घटना पाहू. दीपा करमारकर. हां, दीपा करमारकर माहिती असेल सगळ्यांना, पण तरी तुम्हाला मी इमेज दाखवून देते. ठीक आहे, दीपा करमारकर. आता काय बघायचं त्यांच्याविषयी, तर भारताची पहिली महिला जिमनॅस्ट दीपा करमारकरने निवृत्ती घेतली तिने, म्हणून मग न्यूजमध्ये आहे. भारताची पहिली महिला जिमनॅस्ट दीपा करमारकरने निवृत्ती घेतली. दीपा करमारकर कुठल्या राज्याची आहे, तर त्रिपुरा राज्याची आहे. दीपा करमारकरने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत 77 पदके मिळवली आहेत. आता कोणते कोणते ते बघून घेऊ. स्पर्धेचे नाव, वर्षे, ठिकाण आणि पदक. मेन काय बघा, तुम्हाला सांगते, राष्ट्रकुल महत्वाची आहे ना. 2014 साली ग्लासगो येथे पार पडली आणि कांस्य पदक मिळालंय. नीट लक्षात ठेवा. राष्ट्रकुल 2014 ग्लासगोला झालेली आणि कांस्य पदक मिळालं. वर्ल्ड कप 2018ला झाला, मेर्सिन येथे सुवर्ण पदक आणि कांस्य पदक. आशियाई 2015ला जी झाली हिरोशिमा येथे कांस्य पदक मिळालं आणि आशियाई 2024 ताश्कंद येथे सुवर्ण पदक मिळालं. आता 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये चौथं स्थान. 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये चौथं स्थान प्राप्त झालं होतं तिला. नंतर प्राप्त पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2015, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2016 आणि पद्मश्री 2017. ठीक आहे, अर्जुन पुरस्कार 2015, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2016 आणि पद्मश्री 2017. आता पुढचं व्यक्तिमत्व बघू आपण. ते आहे राफेल नदाल. आता राफेल नदाल कोण आहे, तर टेनिस प्लेयर आहे. आणि कोणत्या देशाचे, तर हे पण माहिती ठेवा, तर स्पेनचे आहे. असे पण प्रश्न विचारतात आपल्याला, मग समजत नाही आणि थोड्या थोड्या कारणांवरून मग उत्तरं चुकतात. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं की ते स्पेनचे आहे, तर आर नंतर एस येतो, PQRS असं लक्षात ठेवा. आर नंतर एस येतो, मग ते कोणत्या देशाचे आहे, स्पेनचे आहे. ठीक आहे, त्यांची इमेज पण बघून घ्या, राफेल नदाल. आणि लगेच पुढे नोवाक जोकोविच यांची पण इमेज बघून घ्या, दाखवते, कारण यांचा संदर्भ पुढे येणारच आहे. म्हणून राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे सर्बियाचे आहेत, हे पण नीट लक्षात ठेवा. सुरू. आता पुढे बघूया. राफेल नदाल, स्पेनचा महान टेनिस खेळाडू राफेल नदालने ऑक्टोबर 2024 मध्ये निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. न्यूजमध्ये का, तर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला म्हणून. त्याला लाल मातीचा बादशाह म्हणतात. लाल मातीच्या क्ले टेनिस कोर्टवरील फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धा राफेल नदालने विक्रमी 14 वेळा जिंकली. महत्वाचं आहे. तर राफेल नदाल कोण आहे, स्पेनचा आहे, टेनिस खेळाडू आहे. लाल मातीचा बादशाह म्हणतात कारण त्यांनी 14 वेळा ती स्पर्धा जिंकली आहे. कोणती, लाल मातीच्या क्ले टेनिस कोर्टवरील फ्रेंच ग्रँड स्लॅम. त्याने 22 ग्रँड स्लॅम पदके जिंकली. आणि त्याच्या आधी हा विक्रम कोणाचा आहे, सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा. त्याने सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहेत. त्यानंतर राफेल नदालचा नंबर येतो. म्हणून मग मी तुम्हाला दोन्ही दाखवले, नोवाक जोकोविच पण आणि राफेल नदाल पण. मग राफेल नदाल यांच्याविषयी बघून घेऊ. ऑस्ट्रेलियन ओपन 2 वेळा, फ्रेंच ओपन 14 वेळा, विम्बल्डन ओपन 2 वेळा आणि अमेरिकन ओपन 4 वेळा. नीट लक्षात ठेवा, हे वर्ष नीट लक्षात नाही राहिले तरी काही नाही, पण ॲटलिस्ट फ्रेंच ओपन 14 वेळा आहे, हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळेच लाल मातीचा बादशाह म्हणतात राफेल नदालला. नंतर ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन ओपन 2-2 वेळा आणि अमेरिकन ओपन 4 वेळा. नंतर सर्बियाच्या नोवाक जोकोविचने सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम पदके जिंकली. त्यानंतर राफेल नदालचा क्रम लागतो. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरीचे सुवर्ण पदक आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले. हे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ते कसं लक्षात ठेवायचं मी सांगते. कसं लक्षात ठेवा हे बघा, मी इथे जरा लिहून दिलंय तुम्हाला. 2008चा 8 लिहिला इथे, नंतर 2016चा इथे 16 लिहिला. 8 दुने 16 होता, बरोबर. 8 दुने 16 म्हणजे 8
एकेरी आणि 16 दुहेरी असं लक्षात ठेवा। मग कसं 8 एकटा आहे त्याला डबल केल्यावर 16 होतो बरोबर। मग 8 2008 ला सुवर्ण पदक एकेरीचं आणि 2016 ला सुवर्ण पदक पण दुहेरीचं। आणि 2008 ची बीजिंग ऑलिम्पिक आहे कसं लक्षात ठेवायचं आपण 8 काढतो आणि बी काढतो बरोबर, 2-2 सर्कल तर आहे दोन्ही याच्यात असं कोरिलेट करून लक्षात ठेवायचं। इकडे 8 आहे इकडे बीजिंग आहे असं लक्षात ठेवायचं। आणि 16 ची रिओ ऑलिम्पिक ते तर फेमस आहे ते लक्षात राहील ठीक आहे। अशा पद्धतीने आपण आज किती बघितले 5 चर्चित व्यक्ती बघितल्या। 5 चर्चित व्यक्ती बघितल्याच आपण आज आणि नंतर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल आणि अशाच पद्धतीने एक एक चर्चित व्यक्ती आपण कंप्लीट करून घेऊ। धन्यवाद।